नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। आपल्या मित्राच्या आईला मेसेज करणे एका तरुणाच्या अंगलट आलं असून त्याच्या मित्रानेच त्याची हत्या केल्याचा गंभीर प्रकार जालना तालुक्यातील सिरसवाडी येथे घडला आहे। आपल्या आईला आलेले मेसेज पाहिल्यानंतर एका विधी संघर्षग्रस्त बालकाने आपल्या मित्राची झोपेतच धारदार शस्त्राने वार करून निर्गुणपणे हत्या केली आहे। जालना तालुक्यातील सिरसवाडी येथील एका विधी संघर्षग्रस्त बालकानं निखिल अनिल वाघमारे या तरुणाची मैत्री होती। या तरुणाची त्याच्या घरी येणे देखील होतं। मात्र या तरुणाने म्हणजेच निखिल वाघमारे याने विधी संघर्षग्रस्त बालकाच्या आईला मोबाईलवर मेसेज केले होते। हे मेसेज पाहिल्यानंतर विधी संघर्षग्रस्त बालकाचा राग अनावर झाला आणि त्याने आपल्या मित्र निखिल अनिल वाघमारे याची झोपेतच धारदार शस्त्राने वार करून निर्गुणपणे हत्या केली। या घटनेची माहिती मिळताच तात्काळ तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे। मात्र अशा प्रकारे झालेल्या हत्येमुळे जालना तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। घटना घडलेली आहे। अल्पवयीन मुलाने एका तरुणाचा खून केला, नेमकी काय घटना आहे, कशामुळे घडली, प्राथमिक चौकशीत काय समोर आले? बरोबर, एक सिरसगाव येथे निखिल अनिल वाघमारे या तरुणाची हत्या झालेली आहे। रात्री साधारणतः 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडलेली आहे। हे जे मयत आणि विधी संघर्षग्रस्त बालक हे आपसामध्ये मित्र असून त्यांचे एकमेकांच्या घरी येणं जाणे होते। हा जो मयत आहे निखिल वाघमारे यांनी जे विधी संघर्षग्रस्त बालक आहे त्याच्या आईला मोबाईलवरती मेसेज टाकले आणि त्या रागातून ही घटना घडलेली आहे। ते जे मेसेज आहेत ते विधी संघर्षग्रस्त बालकांनी बघितले आणि त्यांनी ते त्याचा मित्र जो होता निखिल वाघमारे तो कुठे झोपलेला आहे हे त्यांना माहिती होतं आणि तो तिथे जाऊन त्यांनी एक धारदार शस्त्राने त्या गळ्यावरती एक वार करून त्याची हत्या केली आहे। संघर्ष बालकाला अटक केली का आपण? विधी संघर्षग्रस्त बालक जो आहे त्याला आपण ताब्यात घेतलेला आहे आणि माननीय जे बाल न्यायालय आहे त्याच्या समोर आपण त्यांना हजर करणार आहोत। आईची छेड काढली किंवा आईला मेसेज केले म्हणून बरोबर, आईला मेसेज केला या रागातून ही घटना घडलेली आहे। अंकुशराव टोपे महाविद्यालय येथे आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त शिक्षणाधिकारी माध्यमिक बाळासाहेब खरात यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। जालना शहरातील अंकुशराव टोपे महाविद्यालय येथे आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले। यावेळी शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात, अंकुशराव टोपे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस, उपप्राचार्य पांडुरंग खोजे, शिक्षण विभागाचे नाटकर कल्याण गव्हाणे तारक कार्यक्रमाच्या सुरुवातीस क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर महाविद्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं। शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। शिक्षण विभागाच्या वतीने जालना जिल्ह्यातील 1576 शाळा महाविद्यालयांची पडताळणी आज झाली आहे। तसेच 15 एप्रिल आणि 22 एप्रिल रोजी जिल्हाभरातील शाळांची विद्यार्थी पडताळणी होणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात यांनी दिली आहे। जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांची सरप्राईज पडताळणी करण्याचे आदेश दिलेत। यामध्ये प्रामुख्याने इयत्ता 2री ते 9वी आणि इयत्ता 11वी या वर्गातील विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष वर्गात जाऊन मोजणी केली जाणार आहे। या धडक मोहिमेमुळे बोगस पटसंख्या दाखवून शासकीय सवलती लाटणाऱ्या संस्थाचालक आणि शिक्षकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। आज शिक्षणाधिकारी माध्यमिक बाळासाहेब खरात यांनी शहरातील अंकुशराव टोपे महाविद्यालय येथे विद्यार्थी पटसंख्या पडताळणी केली। यावेळी शिक्षण विभागाचे कल्याण गव्हाणे नाटकर यांची देखील उपस्थिती होती। यावेळी अंकुशराव टोपे महाविद्यालयाच्या वतीने शिक्षणाधिकारी आणि शिक्षण विभागाचे कर्मचारी यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं। सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावरील नियोजनाचा अहवाल जिल्हा कार्यालयात सादर करणे बंधनकारक केलाय। जिल्ह्यात 576 पदके शिव करण्यात आली असून 1576 शाळांची पडताळणी केली जाणार असून 11 एप्रिल, 15 आणि 22 एप्रिल रोजी होणार असून यामुळे किती विद्यार्थी शाळेत हजर आहे, किती दररोज येतात यावरून हे लक्षात येणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात यांनी दिली आहे। आज राज्य शासनाने जो निर्णय घेतलेला की पडताळणीच्या संदर्भातला तो आज मी जवळपास जिल्ह्यातल्या 2 किंवा 3 शाळांना कॉलेजना भेट दिलेल्या आहेत आणि परीक्षेच्या निमित्तानं विद्यार्थी उपस्थिती अगदी समाधानकारक आहेच आणि जिल्हाभरात सुद्धा जवळपास
576 पदकेंद्रीकरण निश्चित करण्यात आलेले आणि जवळपास 1576 शाळांची पटपडताळणीची प्रक्रिया आज 11, 15 आणि 22 या तारखेत होणार आहे. कोणकोणत्या संख्याचे विद्यार्थी असणार आहेत त्या शाळेत? ज्या शाळांची संख्या जिल्हा परिषदेच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा आणि नगरपालिकेची शाळा आहे 60पेक्षा वर असलेल्या शाळांची ही पटपडताळणी होणार आहे आणि अनुदानित, खाजगी अनुदानित, माध्यमिक, प्राथमिक आणि ज्युनियर कॉलेज या सर्व शाळांची या निमित्तानं पटपडताळणी होणार आहे. काय उद्देश आहे नेमकं सर? या पटपडताळणीच्या माध्यमातून परीक्षेच्या संदर्भात विद्यार्थी जसं 10वी आणि 12वीला किती उपस्थित आहेत हे आपल्याला बोर्डाकडून आकडेवारी आहे, तसेच शालेय या ठिकाणी परीक्षेला किती विद्यार्थी उपस्थित राहतात आणि ॲक्च्युअल किती विद्यार्थी याची खात्री या निमित्तानं केली जाणार आहे. जालना शहर महानगरपालिका प्रशासनाने जालना शहरातील अत्यंत उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या वसाहतीमध्ये दलित वस्ती सुधार योजना कार्यक्रमांतर्गत तब्बल 16 कोटींच्या विकास कामांना मंजुरी दिली आहे. एकीकडे दलित वस्तीमध्ये कोणत्याही मूलभूत सुविधा नसताना अशा प्रकारे मनमानी केली जात असल्याने शिवसेना नगरसेवकांनी मात्र यावर आक्षेप नोंदवला आहे. या प्रकरणाची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं नगरसेवक निखिल पगारे यांनी सांगितलं आहे. जनरल बॉडीच्या बैठकमध्ये जो काही यांच्या महापौर असतील, उपमहापौर असतील, त्यांच्या सगळ्यांच्या प्रेझेंटमध्ये काही दलित वस्तीमध्ये अफरातफर झालेली आहे. ती मी सभागृहामध्येही लक्षात आणून दिली सगळ्यांची. पण बहुमताने त्यांनी प्रस्ताव पास केला आणि आम्हाला डावण्याचा प्रयत्न केला. आमचं म्हणणं आहे विकास कामाच्या मुद्द्यावर तुम्ही मानताय, विकासाच्याच मुद्द्यावर आम्ही पण बोलतो आहे किंवा दलित वस्ती हा फंड तुम्ही पुढं वापरताय. त्यांचं म्हणणं आहे बाबा की जिथं आरक्षित वाढ आहे आम्ही त्या ठिकाणी घेतो. ठीक आहे, मान्य आहे, तुम्ही आरक्षित वाढाच्या ठिकाणी घ्यायला लागले, आणि परंतु तिथं एखादं 10-20% तर जरी समाजात घर पाहिजे, अनुसूचित जाती जमाती समाजाच्या लोकांच्या हा निधी आहे, हा निधी तुम्ही तिथं 5-25 लोकांचं घरं असतील त्या ठिकाणी वापरा ना. आता प्रभाग क्रमांक 14मध्ये जमजम हॉस्पिटलच्या बॅक साईडला एस बी शाळेच्या बॅक साईड जमजम हॉस्पिटल ते सुमन खानदार यांच्या घरापर्यंत CC नाला बांधकाम करणं, प्रभाग क्रमांक 14. त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक 1 गायत्रीनगर, बोरा यांचं घर ते शर्मा यांचे घर. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो लक्ष्मण नामदे यांचं घर तो गोविंद खंडेलवाल यांचं घर. त्याच्यानंतर जिजामाता कॉलनीमध्ये एकखंडे यांचं घर तो शुक्ला यांच्या घरापर्यंत. त्याच्यानंतर रुक्मिणीनगरमध्ये भक्कड यांचं घर ते काबरा यांच्या घरापर्यंत प्युअर ब्लॉक बसवून. रुक्मिणीनगरमध्ये शाह यांचं घर तर माहिरा यांच्या घरापर्यंत. त्याच्यानंतर चेतनी यांचं घर तर काबरा यांच्या घरापर्यंत. त्याच्यानंतर संभाजीनगरमध्ये अग्रवाल यांचं घर तर दुसऱ्या XYZ अग्रवाल यांच्या घरापर्यंत. आणि अशा प्रकारे जो दलित महावीर अग्रवाल यांचं घर तर पुसराम अग्रवाल यांच्या घरापर्यंत. अशा प्रकारे तुम्ही दलित वस्ती निधी जर वापरत असताल तर आम्ही ऑब्जेक्शन घेताना सभागृहामध्ये, आणि तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढा लागले, तुम्ही तुमच्या नगरसेवकांनाही कामं द्यायला लागले, तुम्ही काँग्रेसच्या नगरसेवकांनाही कामं द्यायला लागले, मग शिवसेनेच्या नगरसेवकही आमचे 15, 10, 12 बंद तयार असतील तर त्यांनाही तुम्ही विकास कामं द्यावं लागेल ना. आम्हीही प्रभागात निवडून आलेलो आहे, आम्ही 20-20 हजार लोकांचं नेतृत्व करतोय. शहराचा विकास करायचा तर शहराचा विकास पर्टिक्युलर काही एरियापुरतंच करायला लागेल ते विकास. प्रत्येक ठिकाणी तुम्ही सगळ्यात निधी जर समान निधी वाटप केला आणि दलित वस्ती निधी आपण पुढं वाटप करतोय, कोणत्या ठिकाणी देतोय? अहो साहेब, आमच्या अनुसूचित जाती समाजाच्या लोकांना जिथं रोड नाही, नाली नाही, विहार नाही, गट्टू नाही, जिथं अशी अवस्था होती पाऊस पडल्यानंतर ते चालायला सुद्धा रस्ता नाही राहत, त्या ठिकाणी तुम्ही निधी वापरत नाही आणि चांगल्या कॉलनीमध्ये निधी वापरता तुम्ही. जालना शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत इतिहासकार डॉक्टर रतनलाल यांनी महत्त्वपूर्ण विचार मांडले आहेत. जातीय व्यवस्थेचे समूळ उच्चाटन हेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अंतिम ध्येय होते, असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले. या व्याख्यानमालेत विविध मान्यवरांची उपस्थिती होती. जालना येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात नवी दिल्ली येथील JNU विद्यापीठाचे इतिहासकार डॉक्टर रतनलाल यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचं महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. डॉक्टर रतनलाल म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर समानतेवर आधारित समाजाची कल्पना मांडली, मात्र आजही जाती व्यवस्था पूर्णपणे नष्ट झाली नाही, ही खंत त्यांनी व्यक्त केली. त्यांनी बहुजन संकल्पनेचा योग्य अर्थ लावला जात नसल्याची टीका करत महापुरुषांचे केवळ
दैविकरण न करता त्यांचे विचार आचरणात आणणं गरजेचं असल्याचं सांगितलं. महात्मा गांधी आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांमधील फरक स्पष्ट करताना गांधीजी अस्पृश्यता निर्मूलनावर भर देत होते, तर बाबासाहेबांचे अंतिम ध्येय संपूर्ण जातीय व्यवस्थेचे उच्चाटन होते असं त्यांनी नमूद केलं. या देशातील जातीय व्यवस्थेचे समूळ उच्चाटन करणे हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अंतिम ध्येय होतं. आजच्या काळात त्यांच्या विचारांची अधिक गरज आहे. तरुणांनी शिक्षण घेऊन परिवर्तनाचा मार्ग स्वीकारला पाहिजे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक नेते ॲडव्होकेट शिवाजी आदमाने होते. तसेच डॉक्टर भगवानसिंग ढोबाळ, भास्कर आंबेकर, डॉक्टर कालिदास सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख अतिथी डॉक्टर भगवानसिंग ढोबाळ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचितांचा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला असल्याचं सांगितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमुळे समाजातील तळागाळातील लोकांना न्याय आणि समानतेचा अधिकार मिळाला. अध्यक्ष भाषणात डॉक्टर शिवाजी आदमाने यांनी संविधानामुळे वंचित घटक मुख्य प्रवाहात येत असल्याचं सांगितलं. या व्याख्यानमालेच्या माध्यमातून आंबेडकरी विचार समाजापर्यंत पोहोचत असल्याचे त्यांनी नमूद केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉक्टर प्रियदर्शन भवरे यांनी केलं. यावेळी व्याख्यानमालेचे अध्यक्ष डॉक्टर शांताराम रायपुरे, सचिव सुधाकरभाई रत्नपारखे, कार्याध्यक्ष साईनाथ चिन्ना दोरे, ॲडव्होकेट BM साळवे, सुदामराव सदाशिवे, राम गायकवाड, अण्णा साबण, डॉक्टर विजय कुमठेकर, डॉक्टर कार्तिक गावंडे, गयाबाई साळवे, प्राध्यापक सत्संग मुंडे, संजय हेरकर, बबनराव रत्नपारखे, सुनील साळवे, प्राध्यापक सुभाष देठे, सतीश वाहुळे, महेंद्र रत्नपारखे यांच्यासह नागरिक आणि महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. एक स्कॉलर हम पैदा नहीं कर पाए। अमर्त्य सेन आपका घर में पैदा नहीं हुआ, नोबेल प्राइज आपके घर में नहीं आया। क्या बोले बाबा साहब ने, शिक्षित बनो, संघर्ष करो, संगठित हो। एक भी नहीं बना। लेजेंडरी बाबा साहब एक ही आदमी, हर हजारों साल में एक आदमी पैदा होता है। उसे 1000 प्रोफेसर बनाएंगे, 10,000 बनाएंगे तो एक स्कॉलर पैदा होता है। स्कॉलर बनना अलग बात है, प्रोफेसर बनना दूसरी बात है। हमने कोई अपने बच्चों पे काम ही नहीं करते हैं। आप जितने बैठे हुए महिलाएं, सबसे पहले आपको लगता है कि मेरा बेटा जो है ना अभी डॉक्टर बन जाए, इंजीनियर बन जाए, IAS बन जाए, कलेक्टर बन जाए, उसकी शादी हो जाए, बढ़िया घर हो जाए। बेटी है तो बेटी MA कर ले, उसकी शादी हो जाए, अच्छा दामाद मिले, यही सोचती है ना। कोई आप क्यों नहीं सोचता है कि मेरे घर में बाबा साहब अम्बेडकर पैदा हुआ? ऐसे थोड़ी होगा। इसके लिए 20 साल पढ़ाना पड़ेगा। 1913 में बाबा साहब गए कोलंबिया और 27 में जाकर उनका अमेरिका का PhD समिट हुआ है। एक स्कॉलर बनने के लिए, एक डॉक्टर बनने के लिए, एक बढ़िया वकील बनने के लिए 20 बरस मिनिमम तैयारी करनी पड़ती है। सही कर रहा हूं, गलत कर रहा हूं? एक नेता बनने के लिए 20 बरस, 20 years, it takes 20 years। आज मैं जो बोल रहा हूं आपके सामने, जालना में पहली बार आया हूं। वैसे कुछ लोग तो मुझे जानते ही जालना में। मैं जो बोल रहा हूं, ये बोलने के लिए मुझको 35 बरस तैयारी करनी पड़ी। कितने? आवाज नहीं आ रही मैडम? 35 years। और हम लोग क्या चाहते हैं? 2 मिनट्स मैगी 2 मिनट्स। तो बाबा साहब कहां से आएंगे? अरे हमारे आपके घर से ही आएंगे। आज मैं बोलने वाला हूं कि बाबा साहब अपने बर्थडे पे क्या बोलते थे। जब उनका जन्मदिन मनाया जाता था तब वो क्या बोलते थे और क्या करते थे, इसमें बोलने वाला हूं। लेकिन थोड़ा भी पृष्ठभूमि बना रहा हूं। बाबा साहब का मिशन स्टेटमेंट क्या था?
जब 1942 में वो ग्रीवांसेस ऑफ शेड्यूल कास्ट मेमोरेंडम लिख रहे थे, गवर्नर लॉर्ड लिनलिथगो, उसमें क्या लिखा हुआ कि शिक्षा और रोजगार का सवाल हमारे समाज के लिए जीवन और मरण का सवाल है। क्या है? शिक्षा और रोजगार हमारे समाज के लिए जीवन मरण का सवाल है। 1056 ICS में से सिर्फ एक शेड्यूल कास्ट है। यूपीएससी के मेंबर में 15 में से एक भी नहीं है। CPWD के ठेकेदार में 1100 के आसपास थे, एक भी दलित नहीं है। एक दलित। हमारे बच्चों को स्कॉलरशिप दीजिए, फ्रीशिप दीजिए, पढ़ाइए। हमको शिक्षा में चाहिए ये स्कॉलरशिप, नौकरी में आरक्षण चाहिए, इसके लिए उम्र की सीमा बढ़ाई जाए, इसके लिए फ्रीशिप किया जाए, स्कॉलरशिप दिया जाए। दस्तावेज जाके खोल लीजिए, 10 जुलाई 1942 का दस्तावेज है। इनकी जयंती हम क्यों मना रहे हैं? पहला सवाल, सारे टीचर्स बैठे हुए, प्रोफेसर बैठे हुए, इंटेलेक्चुअल बैठे हुए, सारे प्रबुद्ध लोग बैठे हुए, क्यों मना रहे हैं? बाबा साहब ने अपनी जयंती के बारे में क्या कहा है? शायद हमें पढ़ना चाहिए। बाबा साहब ज्योतिबा फुले, कबीर, गौतम बुद्ध, ये सारे लोग विचारों में हैं या मूर्तियों में हैं? ये पहला प्रस्थान बिंदु है हमारा। तथागत बुद्ध, जिसको बाबा साहब अपना पहला गुरु मानते थे, उनका मिशन स्टेटमेंट है, मिशन स्टेटमेंट, अपदीपो भव, अपना दीपक स्वयं। उसी तरह से कबीर, रविदास, कार्ल मार्क्स, क्लास स्ट्रगल, एक वर्ड, गांधी, हिंद स्वराज, बाबा साहब। आप में से कोई एक आदमी बता दीजिए, मैं जहां बैठा हूं महाराष्ट्र में, बाबा साहब ने सारी संस्थाएं यहीं बनाई, सारे। वैसे मैं रहने वाला बिहार का हूं, अब बिहार के लोग थोड़ा बदमाश होते हैं। बाबा साहब का मिशन स्टेटमेंट क्या है? ज्योतिबा फुले का मिशन स्टेटमेंट क्या है? विद्या बिन मति गई, मति बिन गति गई, ये है ना। बाबा साहब क्या है? शिक्षित बनो, संघर्ष करो, संगठित। ये तो सब जानते हैं, लेकिन मैं समझता हूं कि बाबा साहब का मिशन स्टेटमेंट जो है, जिसकी वजह से बाबा साहब दुनिया भर में जाने जाते हैं, वो है जातियों का विनाश। सही कर रहा हूं तो जोर से ताली बजाइएगा, कम बजाइएगा। जातियों का विनाश, पहला लेख 1916 में कोलंबिया यूनिवर्सिटी के थीसिस में लिखा था, और 35 में जब उनको वहां से लाहौर से आया इनविटेशन कि आपको यहां पे बोलना है,
बाबा साहब से लेक्चर मांगा गया था, आप सब जानते हैं, ज्यादा नहीं जानता। उन्होंने कहा कि मैं चेंज नहीं करूंगा। वो किताब उन्होंने 36 में छापी, एनिहिलेशन ऑफ कास्ट, जातियों का उन्मूलन, जातियों का विनाश। मैं ये बात क्यों कह रहा हूं? जितना थोड़ा बहुत मैं पढ़ा हूं बाबा साहब, वो तो कुछ मैंने पॉइंट्स अंडरलाइन किए हैं। उनका मिशन स्टेटमेंट क्या क्या हो सकता है, उनका विजन क्या है। क्या हम जातियों का विनाश कर रहे हैं या मजबूत कर रहे हैं, ये समझना पड़ेगा। तभी बाबा साहब के जयंती के मायने हैं, नहीं तो कोई मायने नहीं। हम जातियों को मजबूत कर रहे हैं या उसका विनाश कर रहे हैं। पहला बात, मैं जातियों के विनाश के लिए खड़ा हूं। मैं चाहता हूं कि जाति का विनाश हो। क्या हम सब करते हैं ये काम? बाबा साहब ने जो बात कही, और बाबा साहब के नाम पे जितने नेता बने, बोलिएगा तो नाम भी ले लूंगा मैं, मुझे कोई डर नहीं लगता। वो जातियों का खात्मा कर रहे हैं या जातियों को मजबूत कर रहे हैं? ये बात मैं क्यों कह रहा हूं? अच्छा देखिए कितना बढ़िया हमारे शर्ट पैंट पहन के बैठे हैं, मैडम लोग कितना बढ़िया देखिए साड़ी और गहने पहन के बैठे हैं। ये सब 50-60 साल में ही हुआ है, 70 साल में हुआ है। 70 साल में ही हुआ है। 1950 के पहले, मैं सिर्फ दलित में बात कर रहा हूं, बाकी जिनको अच्छा लगे मेरी बात आप समझ लो। मैं ब्राह्मण पे भी बोलता हूं, आजकल ब्राह्मण एक्सपर्ट हूं। 1950 के पहले किसी दलित के पास कोई बैंक था, उद्योग था, नौकरी थी, शिक्षा था, कोई वीसी था, वाइस चांसलर था, जमींदारी थी, रजवाड़े थे। एक आदमी खड़ा होकर बोल दे कि था, नहीं था कुछ भी। हम लोग सब मजदूर थे। वो संविधान, भारतीय गणराज्य, डॉक्टर अंबेडकर, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, इन सब ने मिलकर एक मिडिल क्लास तैयार किया। अच्छा नहीं लग रहा होगा ना आपको? लग रहा होगा मैं कांग्रेस के बारे में बात कर रहा हूं। नहीं, आप आरएसएस के बारे में बात करिए, मैं आरएसएस पे आ रहा हूं। बीजेपी के बारे में बात करिए, उसमें भी आ रहा हूं। इंदिरा गांधी ने बैंक का नेशनलाइजेशन किया, तो किसी के पास बैंक था इसमें से एक आदमी बता दे? प्रीवी पर्स खत्म किया, कोई रजवाड़ा था दलित देश में? जमींदारी उन्मूलन किया, पट्टे पे जमीन दिए दलितों को, नौकरी दी, फ्रीशिप दिया, फेलोशिप दिया, कुछ था? ये सब बात कहनी, मैं बार बार ये बात कहता हूं। आई नो दिस इज रेपिटेशन, बट दिस इज नेसेसरी रेपिटेशन। मुझे बार बार ये बात कहनी होगी कि 50 के पहले बाबा साहब 56 में परिनिर्वाण हुआ, तो 50 के पहले क्या दलितों के रजवाड़े थे? जनरल मैनेजर थे बैंक में, पीएसयू में थे, ओएनजीसी में थे, गैस का एजेंसी मिला था, पेट्रोल पंप मिला था। ये आपको सोचना पड़ेगा। जितने यहां बैठे हुए सरकारी नौकरी किए हुए साहब बैठे हुए, साहब के घर पे मैं गया हुआ और देख के मैं रोमांचित हो गया। क्या 5 स्टार घर बनाया साहब ने,
अब मैडम को मैंने कहा कि अब दोबारा मुझे जालना मत बुलाइएगा, बुलाइएगा तो हो सकता है एक फ्लोर में बनवा लूँ, वहीं रहूँगा। इतना बड़ा घर बनाया साहब। हमने पूछा कि आप कैसे पढ़ाई की आपने? साहब ने कहा कि 60 रुपये फेलोशिप मिलते थे। प्लेट मैंने धोया है वो होटल में, मैंने मजदूरी की है, खेत में सारा काम किया है, और वहां से साहब बैठ में सामने एग्जाम्पल है कि संविधान और भारतीय गणराज्य का क्या मतलब, तो सामने साहब बैठे हो, ये मतलब है। इतना 5 स्टार बढ़िया घर बनाया, अभी बन ही रहा है। अगली बार आऊंगा तो मैं होटल में नहीं ठहरूंगा, वहीं ठहरूंगा। तो संविधान, बाबा साहब, नेहरू, इंदिरा, सबका क्या मतलब है, सामने बैठे हुए। ₹60 स्कॉलरशिप, उसमें से इनका पैसा बचता था, पढ़ाई करके प्रोफेसर बने। तो कई बड़े बड़े संगठन वाले कहते हैं ना कि बाबा साहब ने वो आरक्षण लिख दिया था ना, उससे हो गया। ऐसा है क्या? बोलो सीधा, बाबा साहब का भक्ति नहीं करना है। मैं बाबा साहब का बिगड़ा चला बोल रहा हूं, रतन लाल। खाली लिख दिए तो हो गया उससे? नहीं। 25 नवंबर 1949 के भाषण में उन्होंने कहा कि कोई भी संविधान अच्छा या बुरा नहीं होता, व्यक्ति कैसा है। अगर संविधान अच्छा है और इंसान बुरा है, लागू करने वाला, तो संविधान बुरा हुआ। बोलेगा तो कागज दे दूंगा मैं, मेरे पास रहता है फाइल। संविधान खराब है, इंसान अच्छा है, तो संविधान अच्छा होगा। बाबा साहब बोले, हम नहीं बोले। तो कई लोग कहते हैं कि वो तो बाबा साहब लिख गए थे, तो हम अच्छी बात है, लिख गए थे। तो लिख गए थे तो नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी को कोई मैंडेटरी थोड़ी था कि उसको लागू करना है, नहीं था ना। अच्छा, संविधान तो अभी मतलब छीन क्यों रहा है? अभी है संविधान, तो अभी है कि नहीं बाबा साहब? बोलो हाँ ना। तो तुम्हारा रिजर्वेशन क्यों छीन रहा है? फेलोशिप क्यों जा रहा है? फेलोशिप क्यों छीन रहा है? पूछो सवाल। संविधान तो अभी भी है ना, तो छीन क्यों रहा है? नौकरियां क्यों छीन रही है? स्कॉलरशिप क्यों खत्म हो रहा है? फ्रीशिप क्यों खत्म हो रहा है? एनएफएस क्यों हो रहा है? पूछो क्यों? 58 साहब से पूछने में कोई दिक्कत है क्या? पूछिए, मंत्री बने हैं ना, उनसे पूछने में क्या शर्माते हैं आप कि हमारे बच्चे विदेश जाएंगे? बाबा साहब ने 1942 में लॉर्ड लिलिथगो को कह के फॉरेन फंडिंग करवाया था। बार बार कह रहे हैं कि हमारे बच्चों के लिए शिक्षा और रोजगार चाहिए, शिक्षा। जालना शहरात येत्या 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच जयंती उत्साहात आणि शांततेत साजरी व्हावी यासाठी जालना जिल्हा पोलीस प्रशासनाकडून विशेष तयारी करण्यात आली आहे। याच पार्श्वभूमीवर शहरातील शोभा प्रकाश मंगल कार्यालय येथे शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली आहे। या बैठकीला जिल्हा पोलीस प्रशासन, विविध विभागांचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीमध्ये जयंतीच्या अनुषंगाने मिरवणुकीचे रूट, सुरक्षा व्यवस्था आणि आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सांगितले की जयंती दरम्यान शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे। तसेच मिरवणूक मार्गावर ड्रोन आणि व्हिडिओ कॅमेऱ्याद्वारे कडक नजर ठेवण्यात येणार असून रूट मार्च देखील काढण्यात येणार असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलंय। दरम्यान 135व्या सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष कपिल खरात यांनी सर्व भीमसैनिकांना आवाहन करत
जयंती व्यसनमुक्त आणि ड्राय डे पाळून शांततेच्या मार्गाने साजरी करण्याचे आवाहन केले. या आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, तहसीलदार छाया पवार, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे, शहर वाहतूक पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे, सर्व पक्षीय उत्सव समितीचे अध्यक्ष कपिल खरात, अमोल कांबळे, महानगरपालिकेचे कर अधीक्षक राहुल देशमुख, ज्येष्ठ नेते इक्बाल पाशा, ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण, सुनील साळवे, दिनकर घेवंदे तसेच विविध विभागातील अधिकारी, प्रतिष्ठित नागरिक यांच्यासोबत भीम सैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शांतता कमिटीची बैठक घेतली. काय सूचना केल्यात भीम सैनिकांना? आज येणाऱ्या आंबेडकर जयंती निमित्ताने जालना शहराचे सर्व नागरिकांसोबत शांतता मीटिंग पार पडलेली आहे. त्यामध्ये सर्व विभागाचे अधिकारी पण उपस्थित होते. नागरिकांकडून आलेली सर्व सूचनाची संबंधित डिपार्टमेंट नोंद घेतलेली आहे. पूर्णपणे पोलीस डिपार्टमेंटची यासाठी तयारी आहे. ही जयंती शांतता आणि कायदा सुव्यवस्थेच्या मार्गात पार पडेल यासाठी आमची सगळी तयारी झालेली आहे. रूट मार्च घेण्यापासून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त, यामध्ये SRPF, होमगार्ड, जिल्हा पोलीस त्याचा नियोजन आहे. तसेच सर्व मिरवणूक मार्गावर ड्रोन आणि व्हिडिओ कॅमेरेद्वारा आमची नजर असणार आहे. तसेच जर कोणी याच्यामध्ये काही त्याच्या अगोदर दारू विक्रेते असो, काही क्रिमिनल एलिमेंट असो, त्याला तडीपार करण्याची कारवाई पण उद्यापासून सुरू होणार आहे. ही जयंती पूर्णपणे शांततेत आणि मोठ्या जल्लोष साजरा होतील याच्यासाठी आमची पूर्ण तयारी झालेली आहे. आणि यासाठी एकदा परत मी सर्व जालनाकरांना शुभेच्छा देतो आणि ही जयंतीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होण्यासाठी त्यांना निमंत्रण करतो. धन्यवाद. मनोमिलन झाल्यानंतर सध्या वेळ राहिला सरांचा मनोमिलन करण्यासारखा आणि वेळ बाळगण्यासारखा जे काही सूचना आहे तुमच्या हातात आहे आणि आम्ही त्या तुमच्या सूचनेची वाट करतो. आता सर्व समाज बांधवांनी, अधिकारी बांधवांनी ज्या सूचना मांडल्या त्या सर्व मी इथल्या प्रत्येक एक विभागाला उत्सव समितीच्या अध्यक्ष समितीच्या वतीने मी ऑलरेडी पत्राद्वारे सगळ्यांच्या सूचना आहेत हे मी ऑलरेडी सगळ्या विभागाला कळवलेलं आहे. मला फक्त या आजच्या शांतता कमिटी बैठकच्या माध्यमातून फक्त एवढं सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी जयंती आहे, 135वी जयंती आहे, ती जयंती व्यसनमुक्त रायडेच्या माध्यमातून आणि शांततेच्या मार्गाने झाली पाहिजे. काही लोक आणि काही लोकांच्या ज्या डोक्यामध्ये जी घोड आहे की यावेळेस जयंतीला वेगळ्या उद्देशाने गालबोट लावायचा प्रयत्न करणार आहे, तर मला प्रशासनाला एवढीच विनंती आहे की त्यांनी या सगळ्या गोष्टी आहेत जे कोणाच्या डोक्यामध्ये ही जी घोड आहे ती ही प्रशासनाने SP साहेबांना माझी विनंती की त्यांनी ही गोष्ट हाणून पाडली पाहिजे. कारण की आतापर्यंत आज 59 वर्षापासून जालना शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती चांगल्या उत्सवात साजरी होते. तिला कुठेही गालबोट आतापर्यंत लागलं नाही. मागं 1-2 वर्षापूर्वी काही झेंड्याचा वाद झाला. त्या झेंड्याच्या वादामुळे थोडंसं तणाव निर्माण झाला आणि एक समाजामध्ये वेगळी भावना तयार झाली. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही फक्त बौद्ध समाजाची किंवा SC लोकांची नसून ही सर्व भारतवासियांची जयंती आहे. बाबासाहेब सर्वांच्या आहे. बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये कोणीही येऊ शकतं, कोणीही त्यांचा विषय मांडू शकतो. कारण की बाबासाहेबांच्या घटनेमध्ये त्यांना तो अधिकार दिलेला आहे. आज मी जे काही बोलतो या गोष्टीचा अधिकार मला बाबासाहेबांच्या घटनेमुळे मिळाला आहे. काही लोकांनी जे काही घोड घातलेली आहे, आज प्रत्येक वर्षी सर्व पक्षीय उत्सव समितीच्या वतीने जे काही कार्यक्रम होतात ते कार्यक्रम इथेही पुढं अखंडितपणे चालत राहावा. आणि आम्ही रितसर प्रशासनाला मागणी केलेली आहे आणि प्रशासनानं आम्हाला या गोष्टीचा मार्ग मोकळा करून द्यावा. आणि ज्यांच्या कोणाच्या डोक्यात असं नसेल की अमित साळवे, अमित कांबळे आणि आमचा काही वाद आहे, तर असं बिलकुल नाही. तेही आमच्या समाज बांधव आहे. बाबासाहेबांच्या जयंतीचा एक नाही 10 स्टेट लागले तर काही हरकत नाही. उत्सव वाढा पाहिजे. परंतु
पारंपरिक जयंतीला कुठेही गालबोट न लागता त्याने मार्ग शोधला पाहिजे. एकाच ठिकाणी हट्ट केला नाही पाहिजे. जे कोणी लावून देत असेल फक्त या गोष्टीचा विचार करा. जयंती बाबासाहेबांची आहे आणि विचाराची जयंती आहे आणि सगळ्यांनी या गोष्टीची नोंद घ्यावी आणि विचारपूर्वकच कुठेही पारंपरिक जयंतीला गालबोट लागणार नाही म्हणून याची नोंद घ्यावी. मी प्रशासनाला या माध्यमातून एवढी विनंती करतो. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया कलेक्टर. कालिका TMT फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट, CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. जालना शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला 2026चं भव्य आयोजन. जालना शहरात सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक वातावरणाला चालना देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला 2026चं आयोजन करण्यात आलंय. ही व्याख्यानमाला 8 एप्रिल ते 13 एप्रिल 2026 दरम्यान संपन्न होत असून नामवंत या व्याख्यानमालेसाठी देश विदेशातील नामवंत वक्त्यांची उपस्थिती होत असून या व्याख्यानमालेत विविध विषयांवर मौलिक मार्गदर्शन होणार आहे. या व्याख्यानमालेची सुरुवात 8 एप्रिल वार बुधवार रोजी पहिल्याचे डॉक्टर कन्हैया कुमार यांचं व्याख्यान होणार आहे. 10 एप्रिल वार शुक्रवार रोजी JNUचे प्राध्यापक डॉक्टर रतनलाल यांचे विचारमंथन होईल. 11 एप्रिल वार शनिवार रोजी प्रमुख व्याख्यात्या मनीषा तोकले यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलंय. 12 एप्रिल वार रविवार रोजी शमीभा पाटील यांचं प्रेरणादायी मार्गदर्शन होणार आहे. तर 13 एप्रिल रोजी पुणे येथील राखी चौरे यांच्या भीमाची वाघीण या भीमगीतांच्या बहारदार कार्यक्रमाने या व्याख्यानमालेचा समारोप करण्यात येणार आहे. दररोज सायंकाळी 7 वाजता होणाऱ्या या व्याख्यानमालेस जालना शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांनी केलंय. या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला 2026 समितीच्या वतीने करण्यात आले असून अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर शांताराम रायपुरे आणि सचिव सुधाकर भाई रत्नपारखे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय.